नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जो पहिला वर्तुळाचा बऱ्याचशा मुलांचे जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये खूप जणांनी सांगितलं होतं की भूमितीवरती थोडस सर फोकस करा, कारण भूमिती बऱ्याच जणांची काहीतरी वीक असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल की आता मुंबईचा पेपरच्या तारखा जवळजवळ निश्चित झालेल्या आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्याच आठवड्याच्या आसपास शनिवारी किंवा रविवारी आपला पेपर होण्याचे चान्सेस आहेत. त्या दृष्टिकोनातून भूमितीकडे मी जाण्याचा माझा एक महत्वाचा उद्देश असेल. खूप मुलांच्या कमेंट होत्या, त्या कमेंटच्या उत्तर म्हणून मी पुन्हा एकदा भूमितीकडेच वळालो आहे. भूमितीचा सगळ्यात पहिल्यांदा एक मुद्दा झाला असेल, आपला वर्तुळचा पार्ट पहिला आवरला असेल आय थिंक, आणि आता पार्ट सेकंड जातोय. म्हणजे या ठिकाणी मला सांगण्याचा मुद्दा आहे का मुंबईचे जे पेपर असेल ना त्या पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच मी बोलतोय. कारण खूप छान वाटतंय का बऱ्याचशा मुलांनी ज्या पद्धतीच्या कमेंट आल्या असतील आणि ज्या पद्धतीनं ऑनलाईनला मी पहिल्यांदाच मार्केटमध्ये आलो असेल तर ज्या पद्धतीने मुलांनी मला रिस्पॉन्स केला असेल त्याबद्दल मी सगळ्या मुलांचा खूप आभारी आहे. त्या पद्धतीने त्याने कमेंट केले असेल त्यांचा पण खूप आभारी आहे की बाबा तुमच्यामुळे मला ऊर्जा मिळाली, आणि त्याच्यामुळे मी वर्तुळ हा जो पार्ट असेल त्या वर्तुळाचा पार्ट सेकंड घेतो. उद्या आय थिंक मी एक 10-11 महिन्यापूर्वी आय थिंक एक काळ आणि कामाचा व्हिडिओ अपलोड केला होता. खूप जबरदस्त त्याला पण रिस्पॉन्स दिला गेला तुमच्याकडून. जवळजवळ 14,000 मुलांनी तो आजपर्यंत पाहिलाय. त्यातला पार्ट 1 होता, त्याचा पार्ट 2 जो असेल तो उद्या येईल. त्याच्यानंतर चौकोन संध्याकाळपर्यंत उद्याच सायंकाळपर्यंत चौकोनाचा पार्ट 2 पण येऊन जाईल. सॉरी, चौकोनाचा पार्ट 1 येऊन जाईल. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून ऍपमध्ये देणं जेवढे मला शक्य आहे ते दिलंय. त्याच्यानंतर काही जे युट्यूबला पण टाकणं अपेक्षित आहे, जसं की आत्ताच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो का जे भूमिती आहे मुलांची त्या भूमितीबाबत मी त्या ठिकाणी बोलत. बस आता मी जास्त काही डिस्कशन करत नाही, पण काल किंवा याच्या अगोदरचा जो पार्ट 1 झाला असेल आपला, तर त्या पार्ट 1 मध्ये आपण शेवटचं जे उदाहरण पाहिलं होतं ना, एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढवल्यास त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, असं स्वरूपात आपला लास्ट एक्झाम्पल होतं. मी याच्यावरती तुम्हाला शिकवलंय का बाळांनो, तुम्ही जर मागे जाऊन पाहिलं तर तुम्हाला कळण कोणकोणत्या स्वरूपाची उदाहरणं आपली झालेली आहेत. आता मी त्याच्यावर जास्त डिस्कशन करत नाहीये, मुद्द्यावरती येतो. 17 क्वेश्चन झाले होते. त्याच्यानंतर आपण पार्ट पुढला स्टार्ट करतोय, सेकंड पार्ट असेल. यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा स्वरूपाचं वर्तुळाच्या संदर्भातले प्रश्न सोडायचे. तर 7, 14, 44 आणि 154. ओके, मग आता पहिला आजच्या सत्रातला पहिला प्रश्न असेल. 7.7 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार जागेस किती पदरी कुंपण आहे? 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 5 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? ओके, ऑप्शन तुमच्या पुढे दिलेलेच आहेत बाळांनो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आता की आपल्याला या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे. जेव्हा तुम्हाला वर्तुळाकार जागेस कुंपण घालायचं असतं ना बाळांनो, एक लक्षात ठेवा, ही वर्तुळाकार जागा आहे आणि या वर्तुळाकार जागेला जेव्हा आपल्याला कुंपण घालायचं असतं तर त्यावेळेस लक्षात ठेवा, त्यावेळेस आपल्याला वर्तुळाचा हा परिघ माहित पाहिजे नसतो. आपल्याला काय पाहिजे असतो? परिघ माहित असतो किंवा माहित असणं अपेक्षित आहे. जेव्हा आपल्याला परिघ माहित होईल त्याच वेळेस आपल्याला काय करता येणार आहे, का जो काही खर्च आहे तो खर्च काढता येईल. मग आपल्याला या ठिकाणी ही बाउंड्री, परिघ म्हणजे काय असतं? वर्तुळाची बाउंड्री असते आणि किती पदरी कुंपण आहे. तर या ठिकाणी सरळ पाहिल्यानंतर 3 पदरी कुंपण दिसतंय आपल्याला. मग पहा 7.7 किलोमीटर 7.7 मीटर त्रिज्या आहे. तर तुमचा परिघ किती असतो? परिघाची आपली आधार किंमत 5 आहे. परिघाची आधार किंमत बाळांनो 44 आहे. ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांनी 100% पहिला जो वर्तुळाचा व्हिडिओ आहे तो पहा, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ कळन का नेमकं कशा पद्धतीने शिकवलं जाते. परिघ 44 असतो. मग मला सांगा 7.7 आहे त्रिज्या आणि त्रिज्येची जी आधार किंमत आहे, बेसिक किंमत आहे ती 7 आहे. 7 भागून टाकू आपण. 7 एक 7, 7 एक 7 आणि इथं पॉईंट दिला 7 एक 7. म्हणजे किती पट आहे? त्रिज्येच्या 1.1 पट आहे. मग त्या 1.1 पटनं कोणाला गुणायचं असतं बाळांनो? जो परिघ असेल त्या परिघाच्या आधार किमतीला 1.1 म्हणजे आपण 11 मानून नंतर दशांश स्थळ देऊन टाकू. 11 4 44 हातचे आले बाळांनो 4. 11 4 44, 44 आणि 4 48 आले बाळांनो. या ठिकाणी एक दशांश स्थळ 1 देऊन टाकलं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या 7.7 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती आहे? 48.4. आणि जेव्हा तुम्हाला अशा स्वरूपाचं पदरी कुंपण घालण्याचे उदाहरण असेल तेव्हा 100% तुम्हाला परिघ पाहिजे असतो, तरच ते उदाहरण आपलं सुटतं. मग संपला विषय. इथं उदाहरणामध्ये दम पण नाही. इथं 48.4 मीटरचा आपला परिघ आहे. मीटरच आहे, हा इथं मीटर बोलले. आणि ते आता किती पदार्थ कुंपण आहे? 3 पदार्थ. म्हणून या बाळांना इथं 3 गुणा करा. प्रति मीटर इथं पण लक्ष द्यायचं. प्रति मीटरला किती खर्च आहे? 5. मग या ठिकाणी आपण 5 लिहून टाकेल. सरळ सरळ गुणाकार करून टाकेल. 5 त्रिकी झाले 15 झाले आणि 15 ने गुणून टाका इकडल्या संख्येला. 15 1 15, 15 चोक 60 म्हणजे हातचे आले 6. 15 1 15, 15 8 120, 120 आणि 6 126 म्हणजे हातचे आले 12. 15 1 15, 15 चोक 60, 60 आणि 12 किती झाले बाळांनो? 72. ओके, एक दशांश स्थळ होतं, 1 देऊन टाकलं म्हणून उत्तर आलं 726 रुपये खर्च येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती झाला बाळांनो? 2. एकदम सायलेंट, कोणत्या सोप्याची गडबड करायची नाही. तुम्ही जितक्या शांततेने उदाहरण सोडवशाल तितकं तुम्हाला परफेक्ट येईल बाळांनो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा तुम्ही. जर
अशा स्वरूपाचं पुढलं पण एक्झाम्पल असेल. ओके, इथं पण तसंच म्हटलंय. 2.1 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार जागेस 2.1 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार जागेस बाळांनो 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. आता पहा, तुम्ही पण प्रयत्न करा या ठिकाणी. हा थोडं साळूसच गेल. बऱ्याच मुलांचं कमेंटमध्ये पण म्हणणं आहे का सर तुम्ही थोडं फास्ट शिकवता. जरा मुंबईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न मी विचार करत होतो, पण सोप्याने तुम्ही आता सोडू शकता. 2.1 मीटर त्रिज्या आहे. 2.1 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार जागेत किती पदरी कुंपण आहे. 3 पदरी कुंपण आहे. एकदम प्रश्न पहिल्यांदाच इतका क्लिअर वाचायचा की नंतर आपल्याला अडचणी आल्या नाही पाहिजे. आणि प्रति मीटरला येणारा खर्च किती बाळांनो 40 रुपये. न पहा मग आपल्याला मी सांगितलं, जर तुम्हाला पदरी कुंपण पाहिजे असतं तर तुम्हाला कोण पाहिजे असतो, परीघ पाहिजे असतो. परीघ काढणं खूप सोपं आहे जर आपल्याला त्रिज्या दिलेली आहे. एकदम इझी आहे. त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला 2.1 आणि आपली त्रिज्याची आधार किंमत आहे 7. 7 न डायरेक्ट 2 ला भाग जात नाही तर दशांश देऊन टाकलं. 7 एक 7, 7 त्रिक 21 म्हणजे किती पट झालं. 0.3 पट आहे. तर बाळांनो आपण या ठिकाणी आपली आधार किंमत आहे परिघाची आधार किंमत आहे बाळांनो 44 आणि याला गुणायचं कुणी असतं तर 0.3 न. आता 0.3 न जर गुणलं बाळांनो 4 त्रिक 12 हात चाले 4 त्रिक 12 आणि 13 आले. इथं दशांश किती घर 1 आहे म्हणून 1 दशांश देऊन टाकलं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 13.2 मीटर एवढा तुमचा काय आला परिघ आला. मग चला उदाहरण सॉल्व्ह करू. परिघ किती आहे 13.2 मीटरचा परिघ आहे. गुणाकारात किती पदरी कुंपण आहे 3 पदरी आहे. एकदम गडबड नाही करायची. 3 पदरी कुंपण आहे. गुणाकारामध्ये प्रति मीटरला किती खर्च म्हणतात 40 रुपये. शब्द नीट पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं गणिताचा अभ्यास छान करत असाल तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. इथे एक दशांश आणि इथे एक शून्य. शून्य कट झाला आणि इथला दशांश निघून गेला. म्हणजे सरळ सरळ राहिलं 132 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 यांचा गुणाकार करा 4 त्रिक 12. 132 गुणाकारामध्ये 12 तुम्ही डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं. बारीक बार 12 2 24 हातचे आले बाळांनो 2. 12 त्रिक 36 36 आणि 2 38 हातचे आले बाळांनो 3. 12 1 12 12 आणि 3 15 म्हणून याचं उत्तर आलं 1584 रुपये. 1584 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2. तुम्ही जितकं सायलेंट सोडवशाल तितकं तुम्हाला एकदम इझी उदाहरणं सुटून जातील. बाळांनो नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडासा चेंज आहे. 2 पॅटर्न नंतर तिसरं उदाहरण थोडंसं बदलतं. याच्यात म्हणतात एक वर्तुळाकार बाग वर्तुळाकार आहे. 5 पदरी कुंपण घालायचं आहे आणि तारेचा खर्च हा प्रति मीटरला 12 रुपये आहे. 5 पदरी कुंपण घालायचं आहे आणि प्रति मीटरला 12 रुपये खर्च आहे. आणि असून त्याला एकूण किती आहे 50 खांब रोवायचे आहे. किती खांब रोवायचे 50 खांब पण लावायचे आहे. आणि प्रत्येक खांबाचा खर्च हा 50 रुपयाचा आहे. प्रत्येक खांबाचा जो काय खर्च आहे तो पण 50 रुपये आहे. तर त्या बागेची त्रिज्या जर 42 मीटर असेल तर एकूण खर्च काढा. तर बागेची त्रिज्या दिली आपल्याला 42. मी तुम्हाला पूर्वी पण बोललोय कुंपणाचा प्रश्न आला म्हणजे तुम्हाला बॉर्डर पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे बाळांनो परिघ पाहिजे. परिघ काढणं अतिशय सोपं असतं. त्रिज्या माहिती आहे तुम्हाला. या ठिकाणी आपल्याला त्रिज्या देण्यात आलेली आहे 42. त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे इकडल्या बाजूला मेन्शन करतो. 42 जर त्रिज्या आहे आणि त्रिज्याची आधार किंमत आपली बाळांनो 7 आहे. 7 न भागून टाका 7 1 7 7 चौकोन 42 म्हणजे किती पट झालं 6 पट. तुमचे परिघाची आधार किंमत 44 आणि 44 ला 6 न गुणून टाका तुम्ही. ओके 6 1 6 6 चौक 24 हातचे आले 2. 6 चौक 24 आणि 2 बाळांनो 28. म्हणजे या ठिकाणी पहा 6 चौक 24 हातचे आले 2 6 चौक 24 25 26 सॉरी इथं 264. माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली 1 मिनिट. किती 6 पट 6 चौक 24 हातचे आले 2 6 चौक 24 25 26 264 तुमचा परिघ आला. एकदम गडबड न करता 264 आपला परिघ आला. किती पदरी कुंपण आहे 5 पदरी. 264 एक पदार आहे. असे किती पदार आहे 5 पदार गुणलं 5 न. ओके त्याच्यानंतर पुढे बोलतात काय बाळांनो प्रति मीटरला 12 रुपये खर्च आहे. ठीक आहे 12 रुपये लिहून टाकला. इथपर्यंत क्लिअर झालं. पण पुढे मुद्दा अजून एक ऍडिशनल काय म्हणतात ते अधिक काय 50 खांब लावायचे आहे. ते 50 खांब रोवायचे आणि त्या प्रत्येकाची किंमत 50 आहे. बस 50 तरी ऍड करून टाका संपला विषय. कारण ते अधिक एक्स्ट्रा खर्च आहे. हा तर खर्च आहे तारेचा वरून तुम्हाला 50 खांब लावायचे आणि असे 50 खांबाची प्रत्येक खांबाची किंमत 50 रुपये आहे. मग तुम्हाला एकदम सोपं आहे सोडवायला. या ठिकाणी 12 पंचे 60 हा गुणाकार एकदम सोपा असतो. 264 गुणाकारामध्ये 60 बाळांनो शून्य कट करा खाली देऊन टाक गडबड न करता. 6 चौक 24 हातचे आले 2 6 7 36 36 आणि 2 38 हातचे आले 3 6 2 12 12 आणि 3 15 15,884 रुपये तारेच्या कुंपणाला लागतील. किती लागणार आहे 15,840 रुपये. मुलं पाहिल्यालेच उत्तर हे देतील पण गडबड करायची ना. अजून एक वाक्य त्यांचं काय आहे बाबांनो खांब लावायचे असे 50 खांब प्रत्येक खांबाची किंमत 50च आहे आणि 50 खांब 5 5 25 म्हणजे 2,500 रुपये 2,500 रुपये कशाची रक्कम आहे खांबांची आहे. तर ती पुन्हा याच्यामध्ये ऍड करून टाक 2,500 बाळांनो त्यात ऍड करा. इथं आले 0 इथं आलं बाळांनो 4 8 आणि 5 बाळांनो 13. ओके
5, 6, 7, 8 आणि 18,340 रुपये टोटल आलेला खर्च आहे. 18,340 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. नीट उदाहरण पाहून घ्या बाळांनो. ज्यांना डाऊट असेल व्यवस्थितरित्या उदाहरणाकडे लक्ष द्या. या उदाहरणाचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून तुमच्या वहीमध्ये ते लिहून घेऊ शकता. ओके, चला तुम्ही स्क्रीनशॉट काढा. मी बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्हाला शक्य होईल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या त्या उदाहरणाचा. ओके ठीक. चला पुढे बाळांनो. 28 मीटर त्रिज्या असणाऱ्या एका वर्तुळाकार मैदानाला, पुढला प्रश्न आहे बाळांनो, 28 मीटर त्रिज्या असणाऱ्या एका वर्तुळाकार मैदानाला बाहेरून म्हणतात 3,520 मीटर लांबीनं धावण्यासाठी त्या मैदानाला किती चक्कर मारावे लागतील? क्लिअर आहे. तुम्हाला हे मैदान देण्यात आलेलं आहे. या मैदानाची जी काही त्रिज्या आहे ती त्रिज्या बाळांनो 28 देण्यात आली. ते म्हणतात बाहेरून असं काय करायचं, धावायचं आहे. तर म्हणजे आपणच सर्कल वरती पळतोय, त्याचा अर्थ ना आपल्या सर्कल किती मापाचा आहे? 28 मीटर मापाचं सर्कल आहे आपला, आणि त्याला आपण धावायचं आहे. आणि किती मीटर पळायचं आहे? 3,520 मीटर पळायचं आहे. तर त्या सर्कलला आपल्याला किती चक्कर मारावे लागतील? असं साधा प्रश्न. मग तुम्हाला त्रिज्या जर 28 दिली तर तुम्हाला काय पाहिजे? चक्कर मारायचं म्हणजे परीघ पाहिजे बाळांनो. काय पाहिजे आपल्याला? परीघ. मला सांगा 28 जर त्रिज्या आहे तर आधार किंमत त्रिज्येची आपली 7 आहे. 7 एक 7, 7 चोक 28 म्हणजे किती पट येईल? 4 पट. परिघाची किंमत 44 गुणाकारामध्ये 4, 4 चोक 16 हाताला 1, 4 चोक 16 आणि 1 17 म्हणजे 176. किती आला परीघ तुमचा? 176 मीटर परीघ आला. मग चला बाळांनो, किती अंतर धावायचंय? 3,520 छदस्थानात किती येणार आहे? 176. इथं जर पाहिलं तर इथं 76 आहे, इथं 20 आहे, म्हणजे बाळांनो सहज 4 न भाग जायला पाहिजे. 4 एक 4, 4 चोक 16 हात चाला, 4 चोक 16, 4 एक 4, 4 8 32 उरले 3, 4 8 32. ओके बाळांनो. 44 एक 44, 44 दुने 88 म्हणजे सरळ सरळ बाळांनो किती चक्कर मारावे लागतील? 20 चक्कर मारावे लागतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. पुन्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, पहा स्क्रीनशॉट घ्या काढून. चला नेक्स्ट. हा जर फास्ट वाटत असेल ना, मी एकदा शिकवल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेत जा, जेणेकरून तुम्हाला परत तो व्यवस्थितरित्या पाहून घेता येईल. ओके, नेक्स्ट. एका वर्तुळाकृती शेताला वेढा देण्यासाठी 4.5 मीटर दराने, किती म्हणतात? 4.5 मीटर दराने 1,980 रुपये खर्च येतो. तर त्या शेताची त्रिज्या किती? काय म्हटलं ते आपल्याला? एका वर्तुळाकृती शेताला, हे वर्तुळाकृती शेत आहे, या वर्तुळाकृती शेताला वेढा देण्यासाठी प्रति मीटर 4.5 मीटर खर्च येतो. तर त्यानं टोटल येणारा खर्च 1,980 रुपये आहे. तर त्या शेताची त्रिज्या किती? आता याच्यातून तुम्हाला काय काढायचं आहे? परीघ काढायचा आहे. परीघ सहज निघून जाईल. कसं करायचं मग बाळांनो? 1,980 छदस्थानात परीघ, सॉरी एक याला खर्च किती येतोय? 4.5 येतोय. खाली जर एक गर्दाशंस्थळ आहे तर ते घालवायचं म्हणून वरती आपण एक शून्य देऊन टाकू. 1,000 ऐवजी आता 19,800 करून टाकू का? तर खालचा शून्य कॅन्सल, वरती देऊन टाकला आणि खाली राहिले 45. आता याला भाग द्या. भाग कोणी जाणार आहे? सरसर 9 न भाग द्या. 9 एक 9, 9 5 45, 9 एक 9, 9 दुने 18, 9 दुने 18 हे 2 शून्य देऊन टाकले. 5 न भाग जाईल पुन्हा. 5 एक 5, 5 चोक 20, पुन्हा 2 उरले. 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी काय आलं बाळांनो? 440. तुम्हाला काय मिळाला? परीघ. मला सांगा 440 परीघ आहे. 440 परीघ आहे तर परीघाची आपली आधार किंमत किती असते? 44. मग तुम्ही 440 ला जर 44 न भागला, 44 एक 44 म्हणजे किती पट आहे? 10 पट आहे. किती पट आहे बाळांनो? 10 पट. आपल्याला त्रिज्या विचारू द्या, व्यास विचारू द्या, काही विचारू द्या, आपल्याला फक्त काय विचारले त्यांनी? त्रिज्या विचारली. तर मला सांगा त्रिज्येची आपली आधार किंमत किती आहे? 7 आहे. आणि याला पट किती आहे? 10, म्हणून याला भाग गुणलं 10. 10 70 मीटर. किती त्रिज्या येणार आहे? 70 मीटर. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, सर्वांना सुटलं असेल? ठीक आहे, तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी जरा बाजूला होतो. ठीक आहे बाळा. पहा नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सोडवताय. आता एका वर्तुळाकृती छताची त्रिज्या, एका वर्तुळाकार छताची त्रिज्या बाळांनो 21 मीटर आहे. किती म्हणतात? एका वर्तुळाकार छताची त्रिज्या 21 मीटर आहे आणि त्या छतास 10 रुपये प्रति मीटर दराने 10 रुपये प्रति मीटर दराने रंग देण्यास किती खर्च येईल? रंग देण्यास किती खर्च येईल? आता तुम्ही जर इथं नीट लक्ष देऊन उदाहरणाकडे जर पाहिलं ना बाळांनो, तुम्हाला बाउंड्री नाही, तुम्हाला छताला रंग देताना तुम्ही काय फक्त बाउंड्रीला रंग देणार आहे का? आपल्यावरती जर छत असेल असं वर्तुळाकार, आपण फक्त काय बाउंड्रीला रंग देतो का?
बाउंड्रीला रंग देणं याचा अर्थ होतो परीघ, पण आपल्याला आतमध्ये सगळा रंग द्यायचा म्हणजे आपल्याला या ठिकाणी वर्तुळाचं काय पाहिजे, क्षेत्रफळ पाहिजे. काय पाहिजे बाळांनो, आपल्याला या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ पाहिजे. त्यावेळेस आपलं ते उत्तर निघाल. आणि आता तुमची या ठिकाणी सरळ सांगण्यात आलेली आहे त्रिज्या आहे 21. त्रिज्या जर 21 आहे तर आपल्या त्रिज्येची आधार किंमत किती बाळांनो, 7 आहे. मग चला 7 भागून टाका. 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 म्हणजे काय झाली आपली पट झाली. आणि जेव्हा आपण क्षेत्रफळाकडे जातो तेव्हा क्षेत्रफळाची आधार किंमत आहे 154, राईट. पण आपल्याला जेव्हा क्षेत्रफळाकडे जायचं असतं ना बाळांनो, त्यावेळेस आपण या 3चा काय करतो, वर्ग करतो. 3चा वर्ग किती आहे, 9. या 9 ना आपण या ठिकाणी गुणून टाकणार. चला गुणून टाकायचं 9 ने याला. 9 1 9, 9 चौक 36 बाळांनो, आजचे आले 3. 9 1 9, 9 5 45, 45 आणि 3 बाळांनो 48. आजचे आले 4. 9 1 9, 9 4 13 म्हणजे किती आलं बाळांनो, 1386 हा तुमचा झाला खर्च. सॉरी खर्च नाही, हे झालं तुमचं एकूण अंतर. 1386 मीटर, चौरस मीटर येणार. क्षेत्रफळ म्हटल्यानंतर इथं आलं चौरस मीटर. प्रति मीटरला 10 रुपये खर्च येतोय. 10 रुपये म्हणजे 10 न गुणून टाका म्हणजे काय आलं असं, 13,860 रुपये. 13,860 ऑप्शन क्रमांक 3. एकदम इझी आहे. पहा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो, मी बाजूला होतो थोडासा. काय म्हटले ते लक्षात ठेवायचा. तुम्हाला इथं परीघ नाही करायचं, इथं कुंपण नाही घालायचं. तुम्हाला पूर्ण भागाला रंग द्यायचा आहे. ही गोष्ट पूर्ण भाग आतला भरीव म्हणजे क्षेत्रफळ. बाउंड्री म्हणले हो परीघ. आपली कडा आहे ती म्हणजे काय येणार आहे, बाउंड्री असणार आहे, तो म्हणजे परीघ. आणि आतला भाग म्हटल्यानंतर क्षेत्रफळाबाबत तो क्षेत्रफळ असेल. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल तशा स्वरूपाचं उदाहरण आहे. थोडंसं पुढे जाऊन, एका वर्तुळाकार सभागृहाची छताची त्रिज्या 14 मीटर आहे. एका वर्तुळाकार सभागृहाच्या छताची त्रिज्या जी देण्यात आली ती छताची त्रिज्या बाळांनो 14 मीटर आहे. तर त्या छताला रंग देण्यास 75 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च आहे. सेम पॅटर्नचं उदाहरण, फक्त चेंजेस असतील ते अंकांमध्ये. माझा खूप छान दृष्टिकोन आहे का तुम्हाला छानसं यावं, आणि याच माध्यमातून जेव्हा आम्ही शिकवत असतो त्यावेळेस आमची पण एक अपेक्षा असते आमची, आणि जे युट्यूब वरती शिक्षक शिकवतात ज्यावेळेस तुम्हाला तो कंटेंट छान वाटतो त्यावेळेस आमची एक अपेक्षा असते किंवा आम्हाला एक प्रेरणा मिळते तर तुम्ही त्या कमेंटला किंवा त्या व्हिडिओला एक कमेंट केल्यानंतर पण आम्हाला एक छान वाटतं की नाही चला आपण जो मुलांना कंटेंट देतो तो तुम्हाला पसंत आहे. त्यानंतरच आम्ही दुसरा व्हिडिओ जातो असं, किंवा तुम्ही जेव्हा लाईक करतात तर आम्हाला त्या लाईक आणि कमेंट न मिळणारा पैसा मॅटर करत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही केलेली कमेंट आणि लाईक यानं आम्हाला प्रेरणा मिळते. इव्हन मला तरी असं वाटतं की नाही चला आपण जे करतोय ना ते खूप छान करत आहे, मुलांच्या पर्यंत आपण जात आहे. याच्या माध्यमातून काय होतं की मुलं व्हिडिओ पाहतात, लाईक सुद्धा करत नाही, इतके व्ह्यूज येतात परंतु एक लाईक सुद्धा नसते, आणि कमेंटचा तर विषयच येत नाही. परंतु अपेक्षा आमची तीच असते, इव्हन माझी तरी एक शिक्षक म्हणून जेव्हा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स देतो ना की नाही सर तुम्ही एक शिकवतात, आम्हाला समजतं तुमची शिकवण्याची मेथड छान आहे, तुम्ही जेव्हा शिकवतात तेव्हा आम्हाला समजते, तर आम्ही तुमचं काम एवढं असतं की तुम्ही आम्हाला एक लाईक आणि कमेंट करणं अपेक्षित असतं, जेणेकरून आम्हाला पण पुढला व्हिडिओ तयार करायला छान वाटतं. बऱ्याच मुलांची जे कमेंट होत्या, खरंच आज व्हिडिओ बनवल्या मागला उद्देश तोच असतो का मी सकाळपासून व्यस्तच असतो ऑफलाईनच्या बॅच मुळे, त्याच्यानंतर ऍपमध्ये पण क्लास असतो, तरी पण मुलांची युट्यूबला असणाऱ्या ज्या कमेंट होत्या त्या कमेंटला उत्तर देताना मला पण वाटलं की नाही चला आज पण सायंकाळी आपण यावं आणि मुलांना वर्तुळाचा पॉईंट क्लिअर करून जावं. या माध्यमातून तुम्हाला माझं एवढं सांगणं असेल का वर्तुळाचा जर तुम्ही माझा व्हिडिओ एक वेळा जर व्यवस्थितरित्या पाहिला तर 100% तुमचं वर्तुळातलं कोणतंही उदाहरण चुकणार नाही. तुम्हाला कधीही कोणत्या स्वरूपाची अडचण येत असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपचा जो नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर दिसेल, या नंबरवरती कधी पण तुम्ही तशा स्वरूपाचा तुम्हाला अडचण असणारा जर एक्झाम्पल टाकलं तर मी 100% तुम्हाला ते उत्तर पाठवून देईल. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुमच्या कमेंट याच आमच्यासाठी ऊर्जा असते, तुमचं लाईक तुमचं कमेंट हीच आमच्यासाठी ऊर्जा असते. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी तर खरंच तीच असते. मी आता ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालो असतो तर मुलांच्या कमेंटमुळेच ऍक्टिव्ह झालो असेल, नाही तर मला ऑफलाईनच्या बॅचेस सोडून ऑनलाईन काही येणं शक्यच नव्हतं. तरी मुलांच्या आग्रहास्तव मी आलो, तुम्ही दिलेल्या प्रेमाचा मी आदर केला आणि तुमच्या सगळ्यांचा आभारी पण असेल का तुम्ही छानसं मला रिस्पॉन्स केला, म्हणून मला घ्यावंसं वाटलं. पुन्हा एकदा आपल्या मुद्द्यावरती येतो. मला सांगण्याचं 2 दिवस झाले असेल की मी तुमच्याशी संवाद साधला नसेल, मग आज बोलावं असं वाटलं. ओके बाळांनो, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बाळांनो वर्तुळाकार सभागृहात छताची त्रिज्या 14 मीटर आहे. एकदम म्हणजे तुम्ही मला दिसले नाही ना तरी तुम्ही माझे एक आभासी आहेत का तुम्ही माझ्या पुढे बसलेले, असं मी ते गृहीत धरूनच शिकवत असतो. टीचरच्या बाबत तुम्हाला एक सांगितलं ना, कोणत्याही शिक्षकाचं अध्यापन कधी आवडतं ना ज्यावेळेस तुम्हाला तो शिक्षकाबद्दल आस्था वाटायला लागते, शिक्षकाबद्दल आदर वाटायला लागतो, शिक्षकाबद्दल प्रेम वाटायला लागतं. जेव्हा शिक्षक आवडायला लागतो ना त्यावेळेस तो सब्जेक्ट आवडायला लागतो. ज्यावेळेस माझं बोलणं असेल, माझी शिकवण्याची पद्धत असेल, ज्यावेळेस तुम्हाला ती पटल, जेव्हा तुमचं आणि माझं बॉन्डिंग तयार होईल ना त्यावेळेस तुम्हाला आपोआप तो सब्जेक्ट पण सोपा वाटेल.
आणि मॅथ असेल, रिझनिंग असेल, बुद्धिमत्ता, भूमिती असेल, तुमच्यासाठी नथिंग असेल. कोणताही सब्जेक्ट नथिंग असेल जेव्हा तुम्ही समरस होऊन त्याच्याशी जाता. ठीक आहे, पुन्हा एकदा मुद्द्यावर बाळांनो पाहता. एक वर्तुळाकार सभागृहाच्या छताची त्रिज्या 14 मीटर आहे. त्रिज्या जर 14 आहे, आधार आपली किती आहे 7 आहे. 7 एक 7, 7 2 किती बाळांनो 14, 2 पट. मग आपल्याला इकडे जायचं आहे 154 ला जाताना 2 चा स्क्वेअर होणार. वर्तुळाकार इथं मुलं गडबड करतात, डायरेक्ट उत्तर काढतात मग गडबड होते. मग या ठिकाणी 2 चा वर्ग किती असणार बाळांनो आपला 4, म्हणून इथं गुणून टाका बाळांनो 4. 4 चौक 16 हातचा आले 4 पंचे 20, 20 आणि 1 बाळांनो 21 हातचे आले 2. 4 1 4, 4 आणि 2 6 किती आले 616. तसा पाठ आहे काहींचा. दुसरा भाग असेल तर 616 येऊन जातात झालं. आता आपल्याला म्हणतात ते किती 75 रुपये खर्च येतो, तर 616 गुणाकारात 75. आपला कोणाचा 75चा पाडा पाठ नाही, माझा नाहीये आणि मला गॅरंटी आहे तुमच्या पण कोणाचाच नसणार आहे. आणि ज्याचा असेल तो खूप भयानक युनिक माणूस असेल. मग 616 गुणाकारात 75. ओके, आता 75 न गुणायचं म्हणजे 5 न गुण. 5 1 5, 5 6 30 हातचे आले 3. 5 1 5, 5 आणि 3 बाळांनो 8 झाले. 5 6 30. एक घर संपलं, कट करा, त्यावेळेस खाली शून्य देऊन टाका. हे बेसिक गोष्टी. 7 शकून 42 हातचे आले बाळांनो 4. 7 1 7, 7 आणि 4 बाळांनो झाले 11, हातचा आला 1. 7 शकून 42 आणि 1 बाळांनो 43. क्लिअर. या ठिकाणी आले 0 8 आणि 2 10, हातचा आला 1 बाळांनो. इथं 1 आणि 1 2 झाले, 3 आणि 3 6 आणि इथं 4. 46,200 ऑप्शन क्रमांक 2. 46,200 या प्रश्नाचं उत्तर असेल. तुम्ही उत्तर मेन्शन करा, मी बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, झालं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बाळांनो एकदम सोपं. हे उदाहरण तर काही सेकंदाचं होतं, तुम्हाला वाचल्यानंतरच उत्तर यायला लागत होतं. एक घोडा 7 मीटर लांब दोरीनं खुंटाला बांधलेला आहे. तो जास्तीत जास्त किती क्षेत्रफळ जागेचे गवत तो खाईल. एकदम क्लिअर आहे बाळांनो. 7 जर त्रिज्या असेल तर उत्तर डायरेक्ट 154 येऊन जाईल. कारण आपलं माहिती आहे 7 14 44 आणि 154. कारण आपल्याला क्षेत्रफळ आहे. तुम्ही सांगा मला इथं घोडा इथं बांधलाय, तुमचा घोडा असा आहे का, त्याला असं बांधल्यानंतर तो 7 मीटरच्या त्रिज्येनं तो असंच फक्त गवत खाईल का बाउंड्रीवरला? नाही, शक्य नाही, हे शक्यच होत नाही. मग याचा अर्थ असं जास्तीत किती खाऊ शकतो, हे सगळं आतलं खाऊ शकतो गवत. म्हणून ते क्षेत्रफळ काढायचं असतं. आणि जर 7 त्रिज्या असेल तर क्षेत्रफळ किती असणार बाळांनो 154. ओके डन. चला स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. सध्या युट्यूबला आहे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. पण जेव्हा तुम्ही ऍपमध्ये जाता, ऍपची काही पॉलिसी असते, त्या पॉलिसी आम्ही नाही जनरेट करत, तर ते ऍप वालेच करतात. त्यामुळे तिथं तुमचा स्क्रीनशॉट निघत नाही. ओके नेक्स्ट. तसंच उदाहरण आहे थोडंसं दशांश. आणि परीक्षा परिषदेनं मी पाहिलेल्या उदाहरणामध्ये मोस्टली दशांश स्थळ खूप प्रमाणात उदाहरणं विचारली. ज्या उदाहरणांमध्ये दशांश स्थळ आहेत ना ती जास्त विचारलेली. म्हणून लक्ष द्या बाळांनो. एक घोडा 6.3 मीटर लांबीच्या दोरीने एका खुंट्याला बांधलेला आहे. एक घोडा 6.3 मीटर लांबीच्या दोरीनं बाळांनो एका खुंट्याला बांधलेला आहे. तर जास्तीत जास्त किती क्षेत्रफळ जागेचे गवत तो खाईल. जास्तीत जास्त किती क्षेत्रफळ जागेचं तो गवत खाईल. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, ते ऑप्शन पहा तुम्ही. काय रे बाबडे. चला 6.3 मीटर लांबीच्या दोरीनं खुंट्याला बांधलेला, जसं अगोदरचं उदाहरण मी सांगितलं तसंच याच्यात पण करायचंय बाळांनो. 6.3 मीटर तुमची त्रिज्या आहे, आधार किंमत त्रिज्येची 7 आहे. 7 ना तुम्ही 63 ला भाग देताना सांगा मला 6 ना भाग जात नाही, दशांश आहे म्हणून शून्य देऊन टाकला इथं नाही का. 7 1 7, 7 1 7, 7 9 63 म्हणजे किती पट झालं बाळांनो 0.9 पट आहे. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रफळाकडे जाता त्या 154 क बाळांनो, त्यावेळेस तुम्हाला या 9चा स्क्वेअर करायचा आहे. मला सांगा 9चा स्क्वेअर किती होणार आहे 0.81 झाला. 9चा वर्ग किती बाळांनो 0.81 आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी क्षेत्रफळाची आधार किंमत 154 जी आहे तिला तुम्ही 81 0.81 न गुणता. गुणल्यानंतर हे दशांश स्थळ आलेले उत्तर आपण नंतर देऊ. 1 न कोणत्या संख्येला बाळांनो गुणल्यानंतर गुणाकार तोच येतो. म्हणून 1 न जर 154 ला गुणलं तर 154 आहे तसेच. एक कॅन्सल झाला, खाली एक शून्य दिला. 8 1 8, 8 न गुणून टाका प्रत्येकाला. 8 चौक 32, हातचे आले बाळांनो 3. 8 पंचे 40, 40 आणि 3 बाळांनो 43, हातचा आला 4. 8 1 8, 8 आणि 4 बाळांनो 12. 8 आणि 4 किती आले बाळांनो 12 आले असतील. तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ काय करू शकता बाळांनो, त्यांची बेरीज करू शकता. ओके या ठिकाणी तुम्ही बेरीज करू शकता. पहा मग तिथं आले बाळांनो 4, 5 आणि 2 7, त्यानंतर 3 आणि 1 4, हा 2 आहे तसा, हा 1 आहे तसा. घर होते 2 दशांश स्थळ म्हणून आलं बाळांनो 124.74. 124.74 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. आणि माझं तुम्हाला खूप सांगणं आहे, मी जेवढे पेपर पाहिले त्यातील सगळ्यात जास्त उदाहरणं जी आहे ना दशांश स्थळावरती आली. कारण त्यांना मुलांना त्रास द्यायला आवडतो. कारण त्यांना जर कॅल्क्युलेशन करायला वेळ लागला तर मुलं गडबड करतील. म्हणून नीट लक्ष द्यायचं कॅल्क्युलेशन करताना. पुन्हा एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो.
चला नेक्स्ट. एक दोन केंद्रीय वर्तुळांचा परिघ 132 मीटर, एकदम स्मार्ट उदाहरण आहे. IMP म्हणून तुम्ही, माझी सगळीच उदाहरणं IMP आहे, परंतु हे उदाहरण खूप छान सोडवायचे. एक केंद्रीय दोन वर्तुळांचा परिघ बाळांनो 132 मीटर व 88 मीटर आहे. 132 मीटर व 88 मीटर आहे, तर त्या क्षेत्रफळात किती फरक असेल त्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळात? म्हणजे तुम्हाला सांगितलं हे पहिलं वर्तुळ आहे एक केंद्री, त्याच्या आतमध्ये दुसरं वर्तुळ आहे. एकच केंद्रक असणार वर्तुळ आहे आणि पहिल्या वर्तुळाचा जो परिघ आहे ना बाळांनो, आतलं वर्तुळ असेल त्याचा 88 परिघ आहे आणि दुसरं बाहेरचं वर्तुळ असेल त्याचा 132 काय असणार आहे परिघ आहे. एकदम लाईटली, काही कोणत्याच टक्क्यांचं टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपं. त्या दोन्हीच्या क्षेत्रफळाचा फरक माझा तुम्हाला मी सांगितलेला आहे. परिघ दिलेले आहे, मला सांगा परिघ म्हटल्यानंतर या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तुमचं का परिघ जो आहे ना आपला परिघ आधार किंमत 44 आहे. पहिला हे दोन्ही बाजूने करतो. पहिला असणार 132 चा आहे बाळांनो. चला रेष मारायची गरज पण नाही आपल्याला. 132 असेल इकडे आणि इकडल्या बाजूला कोण असणार बाळांनो? 88 असणार आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं का आधार किंमत काय परिघाची 44, इकडे पण काय बाळांनो 44, संपला विषय. आता पहा 11 1 11 आणि मोस्टली 11नच भाग जातो. 11 4 44, 11 1 11 आणि 11 1 11 झाल्यानंतर 2 उरले, 11 2 22, 4 1 4 4 3 12 म्हणजे बाळांनो राहिले 3. ओके, इथं पहा 44 1 44 44 2 88 म्हणजे राहिले 2. पण इथं काय म्हणले एक केंद्रीय दोन वर्तुळांचे परिघ 132 मीटर 88 मीटर आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळात फरक किती? क्षेत्रफळाची किंमत किती असते? आधार किंमत 154, राईट, एकदम क्लिअर. पण तिकडे जाताना आपला काय होतं, या युनिटचा काय होता असो स्क्वेअर होता असतो, म्हणून तुम्ही बाळांनो इथं 3चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर करायचा. 3चा वर्ग 9 आणि त्यानंतर 2चा वर्ग किती झाला 4. आपल्याला फरक सांगितला, मग 9 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? 5चा फरक आहे. जो 5चा फरक आहे त्यानंच या किमतीला काय करायचं? क्षेत्रफळाच्या किमतीला, ज्या आधार किमतीला आहे त्याला गुणून टाका, संपला विषय. 5 1 5 5 चौक 20, हातचे आले 2 बाळा. 5 5 25 25 आणि 2 बाळांनो 27, हातचे आले 2. 5 1 5 5 आणि 2 7, म्हणून उत्तर आलं बाळांनो 770 आणि ऑप्शन क्रमांक 3. एक नंबर उदाहरण. मी म्हणलं ना सगळ्यात सोपी ट्रिक असं हे उदाहरण सोडवण्याची बाळांनो, पाहून घ्या तुम्ही. पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढा, मी बाजूला होतो. हे का आपण इकडे स्क्वेअर केला यांचं तुम्हाला माहिती आहे. जर त्रिज्या असेल, परिघ असेल आणि व्यास असेल तर ते क्षेत्रफळ जाताना काय करतात? वर्ग होतो, म्हणून इकडे येताना काय झाला? 3चा वर्ग आणि 2चा वर्ग यांचा फरक काढला, किती आला? तो 5 आला. 9चा आणि 4चा यांचा फरक आहे 5चा आणि आधार किमतीला म्हणजे 154 या आधार किमतीला 5 न गुणलं, म्हणून उत्तर आलं 770. ओके, नेक्स्ट सोडवा तुम्ही बाळा. एक दोन केंद्रीय वर्तुळांचे परिघ 176 मीटर. एक केंद्रीय दोन वर्तुळांचे परिघ बाळांनो 176 मीटर व 88 मीटर आहे. 176 मीटर व 88 मीटर आहे, तर त्या क्षेत्रफळात किती फरक असेल? तर त्या क्षेत्रफळात किती फरक असेल? तसंच उदाहरण आहे, सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तोपर्यंत मी पाणी पितो. चला सोडून देतो बाळांनो. आता तसंच आहे, हे पहिलं वर्तुळ असेल आणि त्याच्या आत असणार हे दुसरं वर्तुळ. पहिल्या वर्तुळाचा परिघ आहे 88, दुसऱ्या वर्तुळाचा परिघ आहे बाळांनो 176. जसं आता सांगितलं तुम्ही मेन्शन करू शकतात 176 आणि छेदस्थानात 44 परिघाची आधार किंमत म्हणून. इकडं पण 88 आणि छेदस्थानामध्ये 44 नाही का. 11 4 44, 100% इथं 11नच भाग. 11 4 44, 11 1 11 उरले बाळांनो 6, 11 6 66, 4 1 4 4 चौक 16 म्हणजे राहिले बाळांनो 4. पुढे जाऊ आपण. 44 1 44 44 2 88 राहिले 2. 2चा वर्ग 4चा वर्ग, 4चा वर्ग या ठिकाणी 16 आणि 2चा वर्ग 4. 16तून 4 गेले म्हणजे राहिले किती बाळांनो 12. आणि आधार किंमत किती क्षेत्रफळाची? कारण आपल्याला क्षेत्रफळातला फरक विचारला. यांच्या किमतीतला फरक 12 आहे, क्षेत्रफळाची आधार किंमत 154 आहे. याला गुणून टाका आपण 12. चला गुणून टाका 12 न बाळांनो. 12 1 12 12 चौक 48, हातचे आले बाळांनो 4. 12 5 60, 60 आणि 4 बाळांनो या ठिकाणी येते 64, हातचा आला 6. 12 1 12 12 6 किती आले बाळांनो 18, या ठिकाणी आलं 18 48 ऑप्शन क्रमांक 4. 18 48 ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे बाळांनो, एकदा पुन्हा याचा एक छानसा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी बाजूला होतो, म्हणजे तुमच्या पण स्मरणात राहून जाईल ते उदाहरण कसं सोडायचं. नेक्स्ट, आता एकदम इझी आहे. जसं अगोदर शिकलो आपण, दोन वर्तुळांच्या त्रिज्या 2:3 आहे, प्रमाणात आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती? जेव्हा तुम्ही क्षेत्रफळांच्या गुणोत्तराकडे जाता, मी आधी पण बोललो होतो तुम्हाला
त्रिज्या किती बाळांनो 2-3 असेल. परिघ सुद्धा किती आला असता 2-3 आला असता. परिघाची किंमत 2-3 आली असते. पण जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाकडे जाता ना तेव्हा 2चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर करावा लागतो म्हणजे वर्ग होता. 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 म्हणून 4-9 आलं. 4-9 ऑप्शन क्रमांक 1. एकदम इझी आहे, याच्यात काय वेळ घालायची गरज नाही. पुढे पहा, दोन वर्तुळांच्या त्रिज्या 1:4 या प्रमाणात आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय? तेच आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला इझी विचारतायत. पुन्हा एकदा दोन वर्तुळांचा त्रिज्या 1:4 आहे आणि क्षेत्रफळाचं काही सेकंद सुटला पाहिजे बाळाने. 1चा वर्ग आणि 4चा वर्ग. 1चा वर्ग 1, 4चा वर्ग 16. 1चा वर्ग 1, 4चा वर्ग 16 म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आलं 2. ऑप्शन क्रमांक किती आले बाळांनो? 2. पाहता पुढे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर. हे इझी आहे म्हणून याला मी वेळ घातला नाही. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर बाळांनो 3:5 आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर काय? त्रिज्या आणि परिघ सेम असतात म्हणून इथं 3:5 असतं. त्याचं उत्तर सुद्धा किती आलं? 3:5. फक्त क्षेत्रफळात जाताना काय होतो? स्क्वेअर होतो. पुढलं पण उदाहरण तेच आहे. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:3 आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती? बाळांनो पहा, गुणोत्तर त्रिज्यांचे 4:3 आहे तर या ठिकाणी परिघांचे गुणोत्तर सुद्धा किती येणार आहे? 4:3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाचा जो चॅप्टर होता तो मी कंप्लीट केलेला आहे. बाळांनो तुम्हाला सर्वांना हा चॅप्टर उत्तमरित्या समजला असावा आणि जर खरंच तो समजला असेल, माझा अध्यापन तुम्हाला पसंत झाला असेल तर माझ्या या व्हिडिओला 100% तुम्ही लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मला पुन्हा एकदा अगोदर मी बोललो होतो का ऊर्जा मिळते आणि याच माध्यमातून तुम्हाला शिकवण्याची आणखीन एक प्रेरणा मिळते. याच्यापेक्षा डीप जी उदाहरणं असतात ती आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नसतात. नंतर मी पुढला जो येईल मुद्दा तो मी तुम्हाला बोललो होतो काळ आणि काम जे आहे या काळ आणि कामाचा पार्ट 1 टाकलेला आहे मी 18 उदाहरणांचा. त्याच्या पुढला काळ आणि कामाचा जो सेकंड पार्ट असेल तो टाकल आणि त्याच्यानंतर जो चौकोन असेल तर चौकोन पण तुम्हाला येऊन जाईल. म्हणजे भूमितीमधले बरेचसे पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. शनिवार उद्या काही वेळ मिळाल मला आणि रविवारी मी कोणत्या स्वरूपाचं काम करत नाही. मग सोमवारी परत तुम्हाला ज्याच्यावरती बाकीचे जे काही असतील व्हिडिओ ते अपलोड केले जातील. बस बाळांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभारी आहे. फक्त माझा शेवटचा तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या जातानाचा वाक्य असेल का बाळांनो, माझ्या या व्हिडिओसाठी 100% लाईक आणि कमेंट करा. हीच माझ्यासाठी ऊर्जा असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा सह्याद्रीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्ही दिलेल्या ज्या रिस्पॉन्स बद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझा हा जो क्लास आहे तो आजच्याला थांबवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील क्लासमध्ये.